आज होणार आहे ब्लॉग बालपणीच्या मित्रांसोबत। हात सध्या काही ढेरी हात वाढलेली आहे आपली। त्याने काय उचललंय बघ कोथिंबीरचं नाव घाले एक दांड उचलले त्याचं एक रुपये खर्च करत नाही ह्याला या म्हणलं ना हा विचार करतो दहा वेळा। गप्पी मासा 100 रुपये रे एका गोष्टीसाठी आपण रेनकोट साठी भाई रेनकोट या भर पावसात तर माझ्यासाठी उन्हातानाचा पळत आला होता एवढा नमस्कार मंडळी किया आलोय मी परत। तर कालचा सगळा थकवा सोडून काल रात्री जसं तुम्ही मागचा ब्लॉग बघितला असेल तो मी काल शूट केलेला जो विप्रोमध्ये माझा लास्ट वर्किंग डे होता त्याचा थकवा सगळं सोडून आज आम्ही निघालोय फिरायला। माझ्यासोबत ॲज युज्युअल आपला काळा। मी आलो रे ट्रिपला आलोय दिवसानंतर लय दिवसांनी ट्रिपला निघालाय। आज आपले जो ब्लॉग आहे जो ट्रिप आहे तो आपण जाणार आहे फार्म हाऊसवर एका मित्राच्या भोंडे फार्म हाऊस। भोंडे नाही रे नीट बोल भोंडे का भोंडे अप्पा मुझे क्यों तोड़ा भोंडवे फार्म हाऊसवर आपला मित्र आहे मस्त पैकी एक नंबर। आणि आज होणार आहे ब्लॉग बालपणीच्या मित्रांसोबत म्हणजे छबडा काटे अँड द गँग बच्चे के दिल में कच्चे। आज आपण निघालेले निघायचा टाइम ॲज युज्युअल 11 वाजता होता पण आम्ही ॲज युज्युअल निघलो 1 वाजता। पाचच्यामुळे लेट झालाय आंघोळीला घालता नाव माझ्यावर ढकलणार आहे आता। आंघोळ करणं महत्त्वाचं आहे बाबा नाही तर दरवेळेस सारखं मग तुम्ही माणसांच्या यायला नुसतंच पारुसा निघतो त्यापेक्षा आंघोळ गेलेली कधी बी बरी। त्यामुळे आंघोळ मी केली नंतर मग ह्याचं एक काम होतं ते केलं आणि मग निघाले आम्ही निवांत चायला स्ट्रेट टू स्ट्रेट। तर आता जातो सगळ्या गँगला भेटवतो तुम्हाला। आणि आजचा ब्लॉग होणार आहे खूपच भयंकर कारण की प्रॉबेबली आम्ही 2 दिवस तिथं राहणार आहे आणि मी हा एकच ब्लॉग पूर्ण कंबाईंड करणार आहे तो। तर तुम्ही बघत राहा अशीच मस्ती आणि धमालसाठी। आणि तुम्हाला जर माहिती आहे काटे द बॉय असल्यावर तुम्हाला स्टोरीज आणि धमाल ही भेटणार म्हणजे भेटणार। तर बने रे आणि जुडे रे आणि स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलवर ज्याचं नाव आहे इंटू दी अँडीवर्स। आम्ही पोचलेलो आहे डीमार्टमध्ये शॉपिंग करताना चंदू काका इन द हाऊस आणि हा फीडबॅक देतो डीमार्टला। हे बघा नंबर काय बारी नाही टाकायचा मग नंबर नाही टाकायचा आप्पा माझा नको टाकू बाई तू गोळ नको करू तू शिवेली शीतेचं टाक मी सांगतो शीतेचं सांगतो थांब ईमेल ID काहीतरी टाक काय बी टाक हां तुझं टाक लय बावळट पोर आहेत राव आमचे काही करतात chetan@.com chetan@.com फायनली डीमार्टची शॉपिंग झालेली आहे। स्नॅक्स आम्ही घेतलाय आणि हा तुमच्या सगळ्यांचा लाडका कार्टूस दी बॉय। काय काय तुम्ही सगळे परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या लाडक्या भावाच्या चॅनलमध्ये। चुंबन दे ना मस्त मध्ये सामान घेतलेलं आहे आमची तयारी जोरात आहे तुम्हाला कळलं पुढे पुढे। चुंबन दे धर ना मग असं धरू का देख रे विनोद। एवढं बोंबलत फिरल्यानंतर फायनली 4:30 वाजता आम्ही निघालोय। आलो होतो 1 वाजता नंतर मग जेवलो टाइमपास केला डीमार्टला गेलो फिरलो आणि शेवटी आता मग अर्धी गँग स्विफ्टमध्ये पाठवली 5 जण आणि आम्ही दोघं मी आणि काटे द बॉय आम्ही दोघं चाललोय गाडीवर निवांत। आता 4:30 वाजलेत जाता जाता 5:30 होणार 100%। असा विषय आमचा निघायचं असतं 10-11ला जातो 4-5ला डेंजर लोक आहेत आम्ही। आणि आमचा पाशा द बॉय काळ्या तोंडाचा मागून येतोय आम्हाला म्हणला थांबा म्हणलं ये मागून थांबत बिंबत नसते बाई ये मागून
तर येईन तो आता मागून आहे तसं तो प्रो ड्रायव्हर आहे येईल तो कामाला येतो तसं तो आमच्या अडचणीच्या वेळेस रेनकोट बिनकोट आणण्यात येतो काय म्हणतं काटे बरोबर आहे जबाबदार नाही. हां पशाचा नाद नाही त्या बाबतीत रेनकोट येतो विषय पावसात दिवसात तुम्ही अडकले की मदत येते हे काठेला सगळ्यात जवळून माहिती आहे. एक चांगला अनुभव घेतलेला आहे पशाचा त्या बाबतीत. पशात त्या बाबतीत लय भारी माणूस आहे. The wheels are spinning fast on the open road. The skies are painting where the clouds explode. Through golden fields where the breezes hum. Our hearts are racing to the beat of the drum. Running out where the air feels free with a cinematic future. बोल आम्ही 4 जण आहे. हा नवीन आहे मारवाडी. मी तर कम बॅक ऑन द चॅनल. आणि हा एक फार्म हाऊसचा मालक बास का भाई एवढं पडत बंद कर. नाद करा पण आमचं लागलंय थोडं चेहऱ्याला वार झाले तो वार बापाने मारलाय पेपर नीट नाही गेल्यामुळे पळे घे ना. आंबे Feels free with a cinematic view, just you and me. The farmhouse place with its rusted charm. We're riding to the beat of the farm. The trees sway wild like they're dancing too. The sun dips low in a fiery hue. आमची मंडळी सामान वाहतानी बेसबॉल अरे रे 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 बेसबॉल बॅट का ते हॉकी बॅट. अरे रे 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 काम कर नाही काम कर. भाई मी युट्यूबर आहे मी कॅमेरामॅन आहे मी काम नसतं करत कळलं का तुला म्हणजे तुला मानते का बाकी सगळे युट्यूबर नाही Surf of the wind crashes in our hair. ये बॉय फायनली आम्ही पोचलेलो आहे टमाटे बटाटे सगळं घेऊन आईच्या गावात आमच्या पोपोने लय त्रास दिलाय पण मजा आहे एक नंबर मस्त असा फार्म हाऊस आहे आपल्या मित्राचा त्यामुळे आपण इथंच येतो आणि हे शेततळ आहे आम्ही ह्याच्यातच पोहतो पाणी बघू शकता तुम्ही किती स्वच्छ आहे खाली घाण आहे वरच्यावर स्वच्छ आता पोरं अजून घाण करते माती रे मग तेच ना हा हसला बावळाट टेबल पण आहे मस्त निवांत टाइमपास लोडच नाही मी तुम्हाला मस्त पैकी असं ग्लिम्स दाखवतो इकडून नजारे थोडा असं फिरवतो मी कॅमेरा वर घेऊन म्हणजे कसं तुमको मजा आएगा मजा Riding fast under the sky. Clouds like paintings rolling by. आया क्या तुमको मजा असं परत छडी खाली घ्यायची विषयच नाही तासा विषय फार्म हाउस एकदम कडक गर्मी के दिनों का मौसम है ये लग रहा है कि इधर आके एकदम हिरवळ आहे एकदम कडक पावसाळ्यावानी शेजारीच मस्त शेती आणि हे अख्खं लॉन आणि हा फार्म हाऊस ओनली एन्जॉय बच्चे के दिल में एन्जॉय झाड झुडप इन द हाऊस हाय तुम्ही बघितलाच असेल आमचा फार्म हाऊस होता असा तर व्ह्यू आहे तुम्हाला आवडला असेल तुम्ही मालकांना कमेंट करा आहे ना कमेंट चालू आहे ना ह्याच्या कमेंट करा तुम्ही कसं वाटलं बाकी तुम्ही सांगा इकडे कसं वाटलं तुला सांग अरे एकदम झकास के दिल में व्ह्यू सांग यांना व्ह्यू सांग व्ह्यू कसला कडक आहे दाखवले ना बाई थोड्या वेळ पूर्वी मी व्ह्यू तू बी दाखवला असेल थोडासा आता पूर्ण दाखवला मी त्यांना मग येड्या एकदम रिलॅक्स आहे इधर असं तर व्ह्यू आहे हा मी तेच म्हणलं भाई उन्हाळ्यात वाटतच नाही उन्हाळा इकडे सगळं खरंच वाटणार नाही तुम्हाला उन्हाळा चालू आहे एवढं मस्त वातावरण आहे भाई तुम्ही काय नाद करताय आमचा यायला लागतंय यायला लागते असा व्ह्यू आहे सनसेट होतोय आता आम्ही तेच बघत थांबलोय एक मारवाडी पण आहे आमच्यासोबत किराणा मालवाला. तो दिसतोय का नाही एकदम असं दुकानात उचलून आणल्यागत दुकान से उठाके काय कहाँ से आए तुम कहाँ से आए तुम्हें कहाँ से उठाया हमने दुकान से उठाया दुकान से उठाए तुम्हारे पापा को दुकान पे बिठा के तुमको उठाया हा आणि हे आमचे
प्रसाद जाधव. तुम्ही कधी ह्यांना ब्लॉग मध्ये यांनी डेरी हात ओढली सध्या, डेरी हात ओढलेली आहे आपली. 6 पॅक आहे त्यांचे, 6 पॅक दाखवा. आता दाखवले आता फॅमिली देखतीये नाही तो अम्मा बहन पे आ जाता तुम्हारे हम. याच्याकडेच आहे, वळव नाही बिलकुल, याच्याकडेच कॅमेरा पाहिजे. ते जाऊ दे, ऐक ना, ते मनोगत राहू द्या. आम्ही या माणसाला कधीच ब्लॉग मध्ये घेतलं नाही, कारण हा आमच्यात नसतोच. पहिल्या ब्लॉग मध्ये होता फक्त, त्याला लाज वाटली पाहिजे, त्यानंतर नाही आला. 4 व्लॉग पहिले एकदाच गेलतो ट्रिपला, ते बी 4 व्लॉग मालवणचे. त्याच्यातही नाही. हा काय करायचं आता ह्याचं सांग तू. बारीक काय कर, चपलीने मारला पाहिजे त्याला, येत नाही. नुसता रडतो. अहो हा पोरगा ना कुठे एक रुपये खर्च करत नाही, 1 रुपये खर्च करत नाही. ह्याला या म्हणलं ना, हा विचार करतो 10 वेळा. नाही कॅमेरा समजते नाही, हा 1 रुपये खर्च करत नाही हा माणूस. हा प्रसाद जाधव, हाच तो प्रसाद जाधव ज्याच्याबद्दल आम्ही मागच्या 4 ब्लॉग मध्ये सांगत आलोय तुम्हाला सगळ्यांना. ढेर परत बाहेर आली होती, त्यांनी परत हात पडलेली हळूच. तो आज आमच्या सोबत आलाय, चंदू डॉन. चंदू भाऊ आलेत आमचे सँडो घालून. घाण बोलू, तुच्छ गलिच्छ बोलू नको, त्याची घालव परत इज्जत घालव. हा राहिला प्रश्न तुमचा. सीन दाखवलं, सगळं दाखवून झालेलं आहे आमचं. आम्हाला तुम्हालाच दाखवायचंय फक्त. युट्यूब फॅमिलीला सीन दाखव, कसला एवढा भारी सीन असून तू. युट्यूब फॅमिलीला सगळं दाखवलंय. हाच तो प्रसाद जाधव. ह्यानी फक्त एका गोष्टीसाठी आपण रेनकोट साठी भाई. रेनकोट या भर पावसात तर माझ्यासाठी उन्हातानाचा पळत आला होता एवढा. 12 वाजता सकाळच्या उन्हातानाचा रेनकोट घेऊन आला. थोडंफार होतो, असा काही विषय नाही. एकदा आम्ही लांब गेलो होतो. लांबलेच लांब गेलते. कुठं गेलतो रे? ढगात नाही, अरे निगडीत बर्डव्हॅली नाही. आपण गेलो कुठं होतो, सुरुवात कुठं झाली? लग्नात गेलते. हा त्या भांबुरीच्या लग्नात गेलो होतो. तर आम्ही एकदा चाकणच म्हणतात ना त्याला, चाकण खेड चाकणला लग्नाला गेलो होतो आमच्या एका मित्राच्या. आणि ते लग्न डिसेंबर मधलं. डिसेंबर मध्ये लग्न होतं. डिसेंबर मध्ये भर दिवसा पाऊस पडलाय आमचा. जातानाच आम्हाला 5-6 वाजले तिथं खेडला. तिथं गेलो, जेवणही भेटलं नाही आम्हाला. लग्न झालं होतं, आम्ही लग्न झाल्यावर बसलो होतो पावसामुळे. MIDC मुळे एवढी गर्दी लागली आम्हाला. येताना मग आम्ही सगळी जेवाय थांबलो, तर जेवणालाही वेळ लागत होता. आणि मला घरून 10 फोन आले. काय म्हणला? तर आम्हाला जेवणामुळे वेळ लागला, पण मला घरनं फोन यायला लागले. मी घरी सांगितलं होतं कुठं चाललंय म्हणून. मग मी त्या माणसाला बोलावला. हा माझ्यासाठी रेनकोट घेऊन एवढ्या लांब पावसातनं 2 रेनकोट, स्वतःसाठी रेनकोट. रात्री 12 वाजता 1 गाडी 2 रेनकोट. गाडीला ब्रेक नाही, भर पावसाचा आला होता माझ्यासाठी घ्यायला. 7 किलोमीटर लांब, गाडीला लाईट नाही, काय नाही. ही गाडी होती, हे नव्हती, हीच होती. हा ती इकडे. हीच ती. त्यामुळे आपण या माणसाला इज्जत देतो. बाकी हवं समजून जावं तुम्ही. हा आत्ताची कंडिशन तुम्हाला आम्ही नंतर सांगणार. आत्ताची कंडिशन लय घाण आहे. हा आता लय डेंजर कंडिशन मध्ये, हा डिप्रेशन मोड मध्ये आहे सध्या. याचं जुनं प्रेम याला सोडून गेलेलं आहे. आणि हा खूप प्रयत्न करतोय तिला परत मिळवण्याचा, पण ते काही भेटत नाहीये, कारण तिला कदर नाही आमच्या प्रसादची. ये बड़ी अच्छी बात कही आप. आप्पा आलाय काम धाम करून. कसा आहे विषय, कसा आहे फार्म हाऊसचा? एकदम कडक आहे. ठीक आहे ना. स्विमिंग पूल देख रहा, इन्फिनाइट पूल आहे. इन्फायनाइट पूल डीप. बाहेर गावून आलेला आहे, आउट ऑफ पुणे बॉय. कमबॅक आहे. आपल्यातलंच येतो, पण 2-3 महिने बाहेर गेलता. जास्त काळ होऊन आलाय. पहिले जरा इकडून गोरा दिसतो. दिसलो का नाही? हा दिसतोय. मला माहिती नाही अँगल कुठे. तू असं आम्हाला मिस केलं जरा सांग 2 मिनिटं नंतर जाताना. नाही आता सांग. नाही मिस काहीच नाही केला, फोन बिन कोण करत नाही, काय नाही. भाडवे उठत का तू? कॉल या ना इकडे आता. नड ना भाई, इकडे तू कॉल उठत का? आप 3रा कॉल पे उठायला मेरा कॉल. अरे बिझी था. काटे शेट गाव खायला असणार पहिले. चंदू भाऊ वर बघ एकदा. माझा बर्थडे भाऊचा बर्थडे होता, तर भाऊच्या बर्थडेची पार्टीची तयारी चालू आहे. पण भाऊंनीच अख्खी तयारी सुरू केली आहे सगळी, कारण जेवण त्यालाच लागते जास्त. जेवण लागते. हा आमचा शेप आहे आजचा. जे काय होणार ह्याच्यामुळे होणार, जे चांगलं होणार ते ह्याच्यामुळे होणार, जे वाईट होणार ह्याच्यामुळेच होणार. हा आमचा मारवाडी. त्याला काय दिलंय काय माहिती,
काय करते क्या है क्या ये क्या है क्या हो बताओ उसने दिया नाही हे काय अरे तुम्ही ह्याला काय दिलं तोडायला कोथिंबीर त्याने काय उचललंय बघ कोथिंबीरचं नाव घाले एक दांड उचलले आणि त्याचं काढून बघतोय काम करा काय करते हा पॉलिटिशियनच्या वर झालाय हा माणूस पाक चेन्नईवर ना आलो ह्याला पाय बी ठेवून नाही दिला आम्ही स्पेशल कांदा कामाला लागला इथे येऊन आधी त्याला महिनाभर तिकडे जेवण चांगलं भेटलं नाही त्या तिकडे आले उभे आदली कामं सांगितले त्यात कांदा घाण कापला इथे बघा तुम्हाला दिसतंय फार चालतं असली कांदे कापले हॉटेल मॅनेजमेंट त्यासारखं काम कोण करत नाही कळलं का चंदू भाऊ नको मस्का मारू आता काय त्यासारखं कोण काम नाही करत आज त्याला गरज पडणार मजा आया हे आमच्या फार्म हाऊसचे मालक ओमकार शेठ बोंडवे आधारस्तंभ आमचे आधारस्तंभ आहे आमचे पण ह्यांनी लय वेळ लावलाय 5 वाजवले ह्यांच्यामुळे आम्हाला उशीर झालाय कारण कसं आहे आता फार्म हाऊस आहे म्हणून आम्ही बी थोडं ऐकून घेतलं नाहीतर कसं आहे आम्ही पण आलो असतो निघून पुढं तर आता तुम्हाला आम्ही फार्म हाऊस बघा आमचा हे झालं किचन आमचं एकच आहे ते काय करायचं तुला हे आहे एक बेडरूम आता थोडा पसारा इथे नंतर रात्रीपर्यंत अजून होईल थोडाफार असा हाफ एक बेडरूम आहे इथे वॉशरूम आहे गाडीला इथं आरसा हा मी आता सनसेट होतो इकडे कसा आहे हा व्ह्यू आहे का पैसे देऊन व्ह्यू आहे का असा इथे एक बेडरूम आहे पलीकडे एक बेडरूम आहे हा असा आमचा हॉल इथे एक बेडरूम आहे पण ते सध्या बंद आहे तिथं आतमध्ये सामान आहे त्यांचं त्यामुळे बंद ठेवलं आहे इथं आमचे विठोबा विठोबाचे दर्शन घ्या असे हे सगळं आहे तर असा हा फार्म हाऊसची सुरुवात तर फिश टँक ठेवला भाऊनी चक्क साऊंड सिस्टम आहे आज संध्याकाळी फुल राड आहेत जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवू शकतो आम्ही हे असं आमचं फार्म हाऊस असं पूर्ण आमचं हे आहे आमचं म्हणलं आता तुम्ही समजून घ्या आम्ही ओमकार शेठबद्दल बदलतोय आंबे वगैरे मस्त लागलेले आहेत हे काय लावलं आहे मला इकडं ना मका वगैरे दिसतोय इथे कैऱ्या आहेत यस तर आम्ही निघालेलो शिवाय नको देऊ मारवाड्याला मारीन बाकी आरामखोर तर आम्ही चाललो आता मस्तपैकी डॅम बघायला एकच नंबर गँग धरण डॅम हे चंदू भाऊ टोळी चाललेली आहे पुढं चंदू भाऊ टोळी आणि आदर स्तंभ दादा काटे दादांचे काटे हा आणि काय म्हणतात खजिनदार चुन्नीलाल पुढे चुन्नीलाल खजिनदार चिक्कली चिखलातून जाऊ भाई आपण टेन्शन नाही घ्यायचं हे बघ मॅन वर्सेस वाईल्ड मेरी जान तर असा विषय मस्त शेत आहे ऐसा अपने पास रहता तो बहुत माज की रहते अपन ऐसा इसके पास है लेकिन वो माज नहीं करता वो शांत लड़का है आपण सारे हरामी आहे सब काठीच्या बापाने कसं सोडलं पण 10च्या नंतर काठ्याचा बाप म्हणला 10च्या आधी सोडलंय मला 10ला घरी जायचं अरे ब्लॉग मध्ये घालायला का काट्याच्या घरच्या गावाला गेलेत त्यामुळे काटे आलाय नाही मेरा फादर क्या बोला मोठा झालाय इकडे मेरा फादर किधर जा रहा करके मदर कुछ मालूम था जाने वाला करके आलो म्हणायचं फिरून आलो 2 दिवसात फिरून मेरा बाप बोला चाललाय जा म्हणला मला काही अयो बाप सोडायला लागलाय प्रगती झाली प्रगती झाली ना प्रगती प्रगती आहे भाई मस्त प्रगती आता इथून पुढे आता सीएचा रिझल्ट येईन ते जाऊ दे चंदू भाऊ हाऊस काहीतरी टॉमना मारलाय पुढे काय म्हणलं भाऊला 30 वर्ष झालेले 30 वर्ष त्याच्यावर चंदू भाऊचं काहीतरी मनोगत घ्या मनोगत ते आपल्यातलं वयस्कर सगळ्यात कसं वाटतंय का आजची पार्टी एवढी मोठी काय त्यांना माहित नाही चंदू भाऊ स्थळ झालेलं आहे काय बोलतो आपण दोघंच गेलतो ना बरं जाऊ दे चंदू भाऊ इकडे या तुम्ही ओनली ट्रान्सपोर्ट नगर चंदू भाऊ इकडे या तुम्ही नवीन स्पॉट आहे जगत नाका इकडे या तुमचं 30 वर्षाचं आयु झालेलं आहे मग तुम्हाला कसं वाटते तुम्ही एवढ्या जणांमध्ये पहिलेच आहेत ज्याला 30 वर्ष झाले
इतनी मैं गाली नहीं दे सकता। नहीं, गाली नहीं देना। फैमिली देखती है, वरना मैं ऐसे गाली दूं, ऐसे गाली दूं ना, जिंदगी भर याद रखें ये बड़े भाई। एवढ्या 10 जणांमध्ये तू एकटा आहे ज्याला 30 वर्ष सगळ्यात पहिल्यांदा झाले. कोणाला वाटते का 30 वर्ष झाले म्हणून? सांगावं लागतं ना. मग तुम्हाला असं कसं वाटते? जसं आता 3चा आकडा लागलाय तर तुमच्या आयुष्यात 2 आणि 3 कधी होणार आहे? 2 आणि 3 म्हणजे कमी राहिले तुम्ही जरा. 2 आणि 3 मला बी नाही कळलं काय म्हणायचं. लग्न होऊन मेंबर्स कधी आता 2 एकाचं 2 आणि 2ची 3 असं सांग ना बावळा. सांगायचं होतं हा पण एवढं समजून सांगावं लागलं. तुम्ही मला सोडत नाही ना, तेवढं तर काय होणार नाही. अरे आम्ही नाही सोडत तुला. मग ते होणार नाही. मग ठीक आहे मग काय जग असं यावर इमोशनल डॅमेज. यावर्षी करून टाका. उगत कसं वय झाल्यावर त्रास होतो परत. वयस्कर आहे आपल्यात सगळ्यात ते. आता अंकल झालेत ते. आता 30 झाले ना. चंदू अंकल बोला. चंदू अंकल. तसं जंगलातून मॅन वर्सेस वाईल्ड करता ऐका नाही चाललंय आम्ही. अरे नशीब तो आलाय. तो आपल्याला काय म्हणला होता, जा बघून या. डॅम भेटला नाही. डॅम मस्त आहे म्हणला, बघण्यासारखं आहे, जा बघून या. खड्डा खोच काटे लागेल पाणी. काटेपासून लांब राहावे. बेसबॉल बॅट फिरती कानाकन. डॅम कुठे आहे? सुकलेला डॅम. लय मस्त आहे म्हणला. कुठे पाणी? पाणी म्हणला. कॅमेऱ्यात बी दिसना पाणी. कॅमेऱ्यात बी दिसना ते पाणी. सक्सेसफुली येड्यात काढलेला आहे आम्हाला. डॅम नावाचा दगड होता खरं तर. अरे पाणी पाणी नाही. दगडांचा डॅम होता तो. दगडांचा डॅम. खड्डा आहे मोठा. म्हणूनच म्हणला होता जा बघून या, लय भारी. हळूच म्हणला. जाऊ दे पण बागायत मस्त आहे आंब्याची. किती आंबे आहेत काय एवढ्याशा झाडाला बघ. आंबा आलाय बघ एक. काढायचा आईच्या गावात जा घेऊन ये. नको राहू दे. अरे जा ना घेऊन ये. उद्या. अरे आपलंच आहे बघ, पिकला पण आहे काय आंबा. आंबा नाही कैरी आहे. अरे मोठा आहे लय मजबूत आहे. चल आपण घेऊन येऊ. चल ना घेऊन येऊ आपण. अरे इकडे जायचं आता आपल्याला. चला आपण एक आंबा घेऊन येऊ. आपण खचतच नाही. आंबा आहे का कैरी बघू द्या. कैरी आंबा जे का असेल मजबूत लागलेला आहे. छोट्याशा झाडाला खचतच नाही, विचारतच नाही तोडू का नको तोडू. आपलंच आहे झाड. एवढंच आहे फक्त. ह्याच्यासमोर राजाला जर थांबवला ना, राजा थांब बरं, एवढंच झाड आहे. कसली भारी कैरी लागलेली याला. एकच नंबर. तोडूस को उडेंगा. हाँ मस्त है रे बड़ा कैरी. इस झाड़ का पहला कैरी हमारे नाम है और ये हम दोनों ही खाएंगे सिर्फ. राजा और मैं बचपन की याद है. किती येड होता कैरी पार्टी. कैरी पार्टी. उन्हाळ्यात आम्ही क्रिकेट खेळून यायचो आणि दुपारी आमचं रोजचं फिक्स टाईम होता कैऱ्या तोडायला जायचं. कैऱ्या तोडून आणून रोज खायचो, रोज नित्य नियमाने. असे येडं होतं. मसाला लावून ते पण कापून बिपून एकदम. एवढं टॅलेंटेड आहे आम्ही. कुठलं गाणं? बघ ना कुठलं गाणं? कुठलं गाणं? चांगल्या बोले कू. चांगल्या बोले चांगल्या बोले. तुझा आवाज कसं काढूया आता? याच्यासोबत नाही बोलू शकत आपण. अरे मेरे को समझा लेकिन ये क्या कर रहा है? टेक 170-80. डेंजर पोर आहे. विषय डेंजर आहे. आज स्वयंपाकाचा विषय आपला तर पोपो द शेफ बनवतोय काहीतरी. आपण बघू काय बनवतोय. आईला मजबूत कांदा बिंदा टाकलेला आहे. आज बनवून जेवायचं जेवण आपल्याला. इथं फक्त ऑडियन्स आहेत. यांनी थोडी मेहनत घेतली कांदा कापायला पण शिव्या खाल्ल्यात आडवा तिडवा कापला म्हणून. हा बघ टमाटर पाहिजे
आमचा शेफगडी आज काय मेन्यू आहे सांगा तरी. चिकन सुक्का आणि चिकन कटलेट. हो भात बीत विषय काय रस्ता बिस्ता. शेफचा असिस्टंट. भात आपल्याला जिरा राईस खायला आपण. हा मग मजा आहे का मग. एवढे मसाले टाकशील सकाळी वांदे न म्हणजे झालं. कसा आहे आंबा. एकदम कडक आहे बाई साहेब. कोई खायला नको म्हणतात एकूणच आपण घेतली कोई आता बाई. आंब्याला मीठ लावून खाणारा पहिला व्यक्ती जगातला. इकडे मीठ मिरची लावलं कसं लागतं. अरे कैरीला लावतात आंब्याला लावतात का. मी लावतो. दुष्काळी भाग दुष्काळी भाग. दुसरा माणूस शिरूर. पप्पो कुठपर्यंत काम आलंय. झाल्यात जमा आहे फक्त शिजलायचं. शिजलायचं बाकी आहे. बाकी इथली मंडळी सगळी बिनकामाची सगळी. आता पहिल्या नंबरवर येतो बिनकाम. काटेने कापलंय. काय कापलं इंग्लिश मध्ये. मी कांदा वगैरे कापलेला आहे. माझ्याकडनं हाणामारी करून माझ्याकडनं सगळं करून घेतलेलं आहे. सगळ्यांनी बळजबरी केली माझ्यावर. माणसाने काम जर नाही काही केलं ना तर हे सुचतं माणसाला काही नाही करायचं. आहे की काय अरे त्यांनी पाण्या ह्याला वापरलं स्वयंपाकाला तर मग कॉन्टेंट काटे द बॉय. कसा आहे विषय. नाद करते का नाद करा. पण आमचा कुठं आमचा पोपो शेफ आहे आणि आता त्यांनी कटलेट बनवले घेतले जे मी खायला घेतले. एकच नंबर कटलेट झाले बघा असं विषय. आणि आरवा मटेरियल आहे विषय. पोपो द बॉय कडक बनवले पण आपल्या पोपोने. काय म्हणतो तू. नाद खरंच नाद आहे. मग जेवढी त्याला काल मी हे केलंय ना बदनाम तेवढं त्यांनी त्याच्या डबल चांगलं बनवलेलं आहे. नाव ठेवायसारखं काही नाही भाई. मग कशा आहे बघ खाऊन बघ. कोणतं स्थळ असेल तर त्या आमच्या पोपोला. हा बघा एखादा नवरदेव भेटतो का. तर हाय गाईज गुड मॉर्निंग. आमची सकाळ झालेली आहे. तर विषय असा आहे चांगला दिवस गेला काल आमचा. रात्री फुल एन्जॉय केला आम्ही. जेवण वगैरे नाचणं गाणं खूप झालं. तर सगळे झोपलेत. मी एकटाच उठलो. म्हणलं आपण शूट घेऊ हळूच एखादा. तर असा विषय आहे. सकाळचं बघू शकता तुम्ही इकडे. वातावरण एकदम मस्त आहे. इथे आपल्यावरती शेत. बाकी सगळे झोपलेले आहेत. तर त्यांना उठवायचं आहे आणि आपल्याला निघायचं आहे असा विषय आहे. तर निघणार पटकन आवरून वगैरे. आंघोळ करायची असेल तर करतील नाही तर आपापल्या घरी जाऊन करायची. विषय असा आहे. आणि जेवण खूप उरलं आहे तर ते खायचं कोणी हा प्रश्न उठला आहे. इथेच बसलो होतो रात्री इथेच. अख्खं स्वच्छ करून घेतलं आहे. एवढी घाण केली ती. जेवण वगैरे आता मस्तमध्ये करणार. जेवण आता नाश्ताच आहे तो जेवण म्हणायचं. ते आता उरलं सुरलेलं खायचं थोडं थोडं. कल्टी. बाकी पुढचा ब्लॉग तुमचा भाऊ घेईल. सकाळ झालेली आहे. चाललो आम्ही घरी. गाडीतून उतरायला लागेल कारण की आमचा पोपो पुढं बसल्याने गाडी घासती. पोपो उतर खाली. पूर्णच गाडी घासते. मागणं नाही घासते ते पुढं घासते पोपो. पहिला पुढचं जातं मग मागचं जातं. घासते. अशा प्रकारे आमची सक्सेसफुल परत एकदाची ट्रिप झालेली. आम्ही चाललोय आता घरी मस्तपैकी निवांत एकदम बच्ची के दिल में. चला आता घरचा रस्ता. एकटाच चाललाय. हे काटेला घेऊन जा. MIDC काम कर. हो ना MIDC वाटते तो. दिसतंय का नाही दिसत तो लय लांब आहे. करतो हा व्लॉग मी इथंच एंड. तुम्ही बघत राहा प्रेम देत राहा. छबड्याला बघायसाठी तुम्ही सबस्क्राईब करा. छबडे तुम्हाला सोसायचं नाही आपली यारी. लई भन्नाट हा